फाकटे तालुका शिरूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फाकटे जिल्हा परिषद शाळेचा मॉडर्न स्कूलमध्ये समावेश करून 2 शिक्षकांची नियुक्ती करून दिल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य श्री राजेंद्रदादा गावडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच रेश्माताई पिंगळे, माजी सरपंच रेखाताई दरेकर, शंकर पिंगळे, शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष बाळासाहेब राळे, पोलीस पाटील श्रीकांत गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आमच्या या शिरानगरच्या प्राथमिक शाळेच्या वतीनं या दिंडी सोहळ्याचं आयोजन होत असताना मला यामध्ये सहभागी होण्याचं भाग्य लाभलं. खरं तर आपल्या पूर्वजांच्या परंपरेपासून चालत आलेला हा दिंडी सोहळा देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर इतर अनेक संत विठुरायाच्या भेटीसाठी दिंडी सोहळ्याच्या रूपात पंढरपूरला जात असतात. आपल्या या चिमुकल्यांना जरी पंढरपूरला जाता नाही आलं, परंतु हा दिंडी सोहळा कसा असतो याच्यातून भक्तिभाव, प्रेम या गोष्टी मुलांना शिकल्या पाहिजे आणि म्हणून ग्रामवासी आणि गुरुजनांनी हा सोहळा आयोजित करत असताना खरं तर दिंडी सोहळा म्हणजे एक सेवा, प्रेम भावना, आपुलकी, जिव्हाळा, एकात्मतेचं दर्शन घडवणारा हा सोहळा असतो. कोण किती वयाचा, लहान की मोठा, परंतु विठुरायाच्या भक्तीसाठी आसुरलेला प्रत्येक वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी चालत असताना भगवंताचं नामस्मरण करत गेले 15 दिवस ही वारी चालू आहे आणि अखंडपणे ही वारी चालू असताना प्रत्येकाला त्याच्यामध्ये मानसिक समाधान मिळत असतं आणि म्हणून हा सोहळा सुरू असताना त्याच स्वरूपाचा सोहळा आज या गावामध्ये आपण सगळ्यांनी आयोजित केलेला. मला कालच आपल्या व्यवस्थापन समितीचे एकनाथराव की या सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही गावामध्ये या थोडासा सन्मान करावा. सन्मान खरं तर जसं आपण वारीमध्ये चालत असताना वारकऱ्याला प्रसाद मिळाला म्हणून तो चालायचा थांबत नाही, परंतु या प्रसादाच्या रूपानं त्याला एक शक्ती प्रयत्न मिळत असते आणि त्या रूपाने तो पुढची वाटचाल करत असतो. आज मला तुम्ही जरी छोटासा सन्मान सोहळा केला, परंतु मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून ही विराजमान होण्याची संधी दिली आणि ही संधी आपल्या भागातील विकास कामासाठी असेल, जनसामान्य लोकांच्या मदतीसाठी शासनाच्या माध्यमातून सामान्यपर्यंत ज्या ज्या योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पोहोचवता येतील या पोहोचवण्यासाठी निश्चितच मला आपण हा केलेला सन्मान प्रयत्न देत राहील. खरं तर गेल्या अनेक दिवसापासून मला आपल्या शिक्षकांची मागणी होती, परंतु नव्याने शिक्षक उपलब्ध होत नसल्यानं शासनाचं पवित्र पोर्टल चालणार बंद आणि त्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्यावर शिक्षक येतील त्यावेळेस आपल्याकडे कधी येतील आजही आपल्याला सांगता येत नाही. परंतु या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय, पालकांची असणारी भावना समजून घेऊन या पंचायत समितीच्या चर्चेमध्ये विनंती केली की ज्या ठिकाणी पटसंख्या कमी आहे, शिक्षकावरची ती शाळा चालू शकेल अशा शाळेवरती काही शिक्षक कमी करून, ज्या ठिकाणी शिक्षक कमी आहे निदान अर्धे शिक्षक जरी दिले तरी त्या ठिकाणचं शैक्षणिक दर्जा हा सुधारू शकतो आणि त्याचाच प्रयत्न म्हणून तात्पुरत्या स्वरूपात परंतु आपल्याला या ठिकाणी 2 शिक्षक उपलब्ध करून दिले. आपली असणारी शैक्षणिक परंपरा, शालेय गुणवत्ता यापूर्वीच्या शिक्षकांनी जी शिकवली ती निश्चितच शिकवण्यासाठी आता असलेले सर्व शिक्षक प्रयत्न करतील आणि या शाळेचा दर्जा उंचवण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतील. शाळेच्या भौतिक सुविधेसाठी इमारत कमी पडते. जिल्हा परिषदेच्या नवीन धोरणानुसार त्या ठिकाणी नव्यानं बांधकाम करण्यासाठी प्रस्तावित केलेल्या पूर्ण भागामध्ये एक चांगली दर्जाची इमारत शाळेची उभी राहील या भावनेचा माझ्यासारखा प्रयत्न करत आहे आणि निश्चितप्रमाणे ती आदर्श इमारत उभी राहील. शेवटी आपण गावामध्ये किती मंदिरं उभी केली, किती हे केली, यापेक्षा असणारं ज्ञानमंदिर किती दर्जाचं आहे आणि हे उत्तम दर्जाचं होण्यासाठी सुद्धा भौतिक सुविधाही तितकीच मोलाच्या. आपण सर्व गावकरी बाकीच्या सुविधे बाबतीमध्ये
त्याच्यामध्ये योगदान देत असतात. या पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान असावं. प्रत्येक पालकानं किमान आठवड्यातलं एकदा तरी शाळेमध्ये आपल्या पाल्याच्या शिक्षकाची भेट घेणं गरजेचं असतं. शाळेमध्ये काय चाललंय आणि काय कमतरता आहे याची जर विचारपूस केली तर निश्चितपणानं शाळेचं सुद्धा चांगल्या पद्धतीचा गुणवत्ता वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही जबाबदारी फक्त शिक्षकांची नाही तर ग्रामवासियांची सुद्धा तितकीच मोलाची जबाबदारी पालकांची जबाबदारी आहे. आणि ती या पुढच्या काळामध्ये आपण सर्वजण निभावत या गावात